विद्यार्थी मित्र हो, गेल्या तासाला आपण हृदयस्थल सिद्धांत हर्टलँड थेरी हा भाग पाहत होतो. हल्फोर्ड मॅकेंडर H.J. मॅकेंडर यांनी 1919 साली द डेमोक्रॅटिक आयडिया अँड रियालिटीज नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या या ग्रंथामध्ये लिहिलेल्या या सिद्धांताचा या ठिकाणी आपण अभ्यास करीत आहोत. विद्यार्थी मित्र हो, राजकीय भूगोलामधील हा अत्यंत महत्त्वाचा असा हा सिद्धांत या H.J. मॅकेंडर, हल्फोर्ड मॅकेंडर या ब्रिटिश भूगोलतज्ञानं 1919 साली लिहिलेल्या या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये सारांश रूपानं हा जो सिद्धांत मांडलेला आहे, हू रूल्स ईस्ट युरोप कमांड्स द हर्टलँड, हू रूल्स हर्टलँड कमांड्स द वर्ल्ड आइसलँड, हू रूल्स वर्ल्ड आइसलँड कमांड्स द वर्ल्ड, हा जो सारांश रूपानं सिद्धांत मांडला की जो पूर्व युरोपावर राज्य करेल तो हृदयस्थलावर राज्य करेल, जो हृदयस्थलावर राज्य करेल तो जगद्वीपावर, आणि जो जगद्वीपावर राज्य करेल तो संपूर्ण जगावरती राज्य करेल, अशा प्रकारचे विचार मांडणारा त्या काळचा हा एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ. या शास्त्रज्ञांनी या सिद्धांतामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी, काही महत्त्वाचे विचार या ठिकाणी मांडलेले होते. या महत्त्वाच्या या सिद्धांताच्या सारांश रूपानं मांडलेल्या या सिद्धांतामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी सांगत असताना त्यांनी हृदयस्थल यामधील काही महत्त्वाच्या 4-5 घटक आपण पाहिलेले आहेत. त्यामधील पुढचे काही महत्त्वाचे घटक आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आपण पाहिलेला होता की पूर्व युरोप, ईस्ट युरोप म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. हृदयस्थल पाहिलेलं होतं, हर्टलँड, आणि तिसरा मुद्दा आपण पाहिलेला होता तो म्हणजे जगद्वीप. सिद्धांतामध्ये या लेखकांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, त्यामध्ये हृदयस्थल हा एक मुद्दा आपण पाहिलेला, हृदयस्थलाचा विस्तार आपण पाहिलेला. त्यानंतर भूशक्ती निर्णायक हाही घटक, जगाची विभागणी, युद्धनीतिक स्थिती, काही ऐतिहासिक दाखले, म्हणजे हा सिद्धांत लिहित असताना या काही महत्त्वाच्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि या 5 मुद्द्यानंतर आपण 6वा मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेऊया, तो म्हणजे अर्धचंद्राकार भूमी. या अर्धचंद्राकार भूमीला इंग्रजीमध्ये इनर क्रिसंट लँड असं म्हटलं जातं. इनर क्रिसंट लँड, अर्धचंद्राकृती भूमी. आता ही यामध्ये क्रिसंट लँडमध्ये 2 भाग पडतात, इनर क्रिसंट आणि आउटर क्रिसंट, अंतर्गत अर्धचंद्राकार भूमी आणि बाह्य अर्धचंद्राकार भूमी. आणि ही मी गेल्या तासाला, गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो मी नकाशा काढून दिलेला आहे त्या नकाशामध्ये ही अर्धचंद्राकार भूमी तुम्हाला दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, मी या ठिकाणी या तुमच्या स्क्रीनवरती ही इनर क्रिसंट लँड, अंतर्गत अर्धचंद्राकार भूमी, आणि ही बाह्य या ठिकाणी नाव दिलेलं आहे बघा, बाह्य अर्धचंद्राकार भूमी. म्हणजे अशा पद्धतीनं ही उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा काही भाग, आफ्रिकेचा दक्षिण भाग, या ठिकाणी अंतर्गत अर्धचंद्राकृतीमध्ये इंग्लंड असेल, भारताचा काही भाग असेल, या ठिकाणी असणारा जपान असेल, म्हणजे हा काही प्रदेश आणि हा काही प्रदेश, म्हणजे असा जो काही चंद्रासारखा भाग आहे त्याला अर्धचंद्राकार भूमी असं म्हटलेलं आहे. या क्रिसंट लँडमध्ये या ठिकाणी असणारे जे देश आहेत, असणारा जो प्रदेश आहे, मग तो इंग्लंड असेल, संयुक्त संस्थानं असतील, जपान असेल, हे या ठिकाणी अंतर्गत अर्धचंद्राकृती भूमीचे भाग, की जे मर्मभूमीच्या चोहोबाजूंनी, म्हणजे मर्मभूमी जी आहे त्याच्या 4ही बाजूंनी, 3ही बाजूंनी अशी जी अर्धचंद्राकृतीची जी भूमी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. या भूमीचंही वर्णन त्यांनी या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आणि ही भूमी, अर्धचंद्राकार भूमी, इंटरनल आणि आउटरनल क्रिसंट लँड ही महत्त्वाची आहे असं या ठिकाणी मॅकेंडर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर
रशियाच्या आक्रमणाची भीती. आता रशियाच्या आक्रमणाची भीती हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या. त्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की रशियाच्या आक्रमणाची भीती. रशिया या रशियाच्या मध्ये असणारे जे मोगल लोक होते, या मोगल लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये आपलं साम्राज्य या ठिकाणी, या साम्राज्याचा विस्तार हा या ठिकाणी केलेला दिसून येतो. म्हणजे पूर्वीच्या काळी या मोगल लोकांनी जो आपल्या भूमीचा, आपल्या देशाचा जो विस्तार केला तो महत्त्वाचा विचारात घेता आधुनिक कालखंडामध्ये, अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या रशियाच्या सभोवताली असणाऱ्या, या रोमन लोकांच्या सभोवताली असणारा, मोगल लोकांच्या सभोवताली असणारा जो प्रदेश आहे, मग ते इराण असेल, भारत असेल, चीन असेल, अफगाणिस्तान असेल, तुर्कस्तान असेल, या प्रदेशांना, या देशांना, या राज्यांना या रशियापासून धोका असल्याची चिंता, धोका असल्याचं चित्र या ठिकाणी त्या काळामध्ये या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी नमूद केलेलं होतं. म्हणजे या मर्मभूमीमध्ये असणारा महत्त्वाचा रशिया, या मर्मभूमीचा किंवा या हर्टलँड या भूमीचा, याच्या सभोवताली असणाऱ्या देशांना सावध करण्याचं काम हे त्या काळामध्ये या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. म्हणजेच या सभोवताली यामध्ये असणारा महत्त्वाचा, या मर्मभूमीमध्ये हृदयस्थानामध्ये महत्त्वाचा देश असणारा रशिया, या रशियाची भीती ही सभोवताच्या देशांना आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा एक मुद्द्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितला की तो म्हणजे अमेरिकन शक्ती दुर्लक्षित. आता या अमेरिकेच्या शक्तीकडं या ठिकाणी हा सिद्धांत डेमोक्रॅटिक आयडिया अँड रियालिटीज नावाचा ग्रंथ 1919 साली लिहून त्यामध्ये हा सिद्धांताचा सार लिहिला. त्यावेळेला किमान या अमेरिकेच्या शक्तीकडं किंवा अमेरिकेकडं, संयुक्त संस्थानाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं असं या ठिकाणी जाणून आलेलं आहे. कारण ज्या वेळेला हा सिद्धांत लिहिला त्यावेळेला या ठिकाणी साधारण 1943 मध्ये त्यामध्ये या सिद्धांतामध्ये पुन्हा या मॅकेंडर यांनी काही सुधारणा केलेल्या होत्या आणि त्या सुधारणेमध्ये उत्तर अटलांटिक महासागरामध्ये जमवाजमव होईल असं भाकीत केलेलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी विचार केलेला नाही, नवीन अणुयुगाचा, नवीन विमानांचा, हवाई दलाचा, हवाई मार्गांचा या ठिकाणी त्यांनी विचार केलेला नाही. अमेरिकेच्या शक्तीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि 1945ला दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला या अटलांटिक महासागरामध्ये काही जमवाजमव झाली आणि अमेरिकेनं जपानवरती बॉम्ब हल्ले केले आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये जपानचं अतोनात नुकसान झालं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपली संकल्पना मांडताना अमेरिकेच्या शक्तीकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. हेही या सिद्धांतामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी हा सिद्धांत मांडत असताना या नवीन शक्तींकडं, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या शक्तीकडे त्या सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केलं तरी परंतु या ठिकाणी यांच्या या सिद्धांताचं महत्त्व कमी झालेलं नाही. कारण त्यांनी जो भाग, महत्त्वाची मर्मभूमी, महत्त्वाचं हर्टलँड सांगितलेलं होतं, जसं आपल्या शरीरामध्ये हर्ट म्हणजे हृदय ह्या संपूर्ण शरीराच्या पिंजऱ्यामध्ये, छातीच्या पिंजऱ्यामध्ये, मध्यवर्ती भागामध्ये आपलं सुरक्षित असं या ठिकाणी हृदय आहे. जसं आपल्या शरीराचा भाग हृदय या ठिकाणी सुरक्षित दोन्ही हातांनी त्याचं संरक्षण करू शकतो, दोन्ही पायांनी संरक्षण करू शकतो
आणि अशा पद्धतीनं सुरक्षित अशा हाडांच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित अशा ठिकाणी त्याची जी रचना आहे तशा पद्धतीचं वर्णन करून संपूर्ण जगाच्या सुरक्षित भाग असणारा असा हृदयस्थल असं त्यांनी वर्णन केलेलं होतं. अशा या पिंजऱ्यामध्ये अशा या सुरक्षित भूमीमध्ये ही भूमी जगाच्या पाठीवरची सुरक्षित भूमी असं वर्णन केलं. त्याला धक्का लागला नाही. तर जरी अमेरिकेनं हल्ला केलेला असला, जरी दुसऱ्या महायुद्धामध्ये या ठिकाणी जपान उद्ध्वस्त झालेला असला, तरी परंतु मर्मभूमी आहे त्या परिस्थितीमध्ये राहिली. मर्मभूमीला धक्का लागलेला नाही. म्हणजे हे भाकीत त्यांचं खरं ठरलं, मर्मभूमी सुरक्षित आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी अमेरिकन शक्तीकडे जरी दुर्लक्ष झालं तरी सिद्धांतामध्ये सांगितलेली मर्मभूमी सुरक्षित आणि अतिशय मजबूत आहे अशा प्रकारे हे खरं ठरलं. त्यानंतर त्यांनी मॅकेंडर यांनी काही ज्या सूचना सांगितल्या त्या काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी जर्मनी आणि सोव्हिएत रशियाच्या विभागणीबद्दल काही महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांची विभागणी झाली नाही. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि सोव्हिएत रशिया यांची विभागणी झाली, त्यांच्यामध्ये फूट पडली. परंतु जी विशिष्ट गट पाडून जी विभागणी व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे यांची विभागणी झाली नाही. व्हायला पाहिजे होती अशी सूचना त्यांनी केलेली होती. आंतरराष्ट्रीयकरण काही गोष्टींचं झालं पाहिजे होतं. त्यामध्ये पॅलेस्टाईन, सिरिया आणि इराण, बाल्टिक राज्य या राज्यांचं आंतरराष्ट्रीयकरण या ठिकाणी व्हावं असं त्यांनी नमूद केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी काही सूचना सांगत असताना भारत आणि चीन या देशांचं या मर्मभूमीपासून संरक्षण झालं पाहिजे असंही या सूचनेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे रशिया म्हणजे मर्मभूमीतला महत्त्वाचा देश म्हणजे रशिया. या रशियापासून रशियाचा जवळ असणारा भारत आणि चीन या दोन देशांचं संरक्षण होणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी आपल्या सूचनेमध्ये नमूद केलेलं दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे या मॅकेंडर यांनी आपला हा सिद्धांत मांडत असताना या सिद्धांतामध्ये काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा सांगितलेल्या होत्या. आणि या सूचनेनुसार आपल्याला असं दिसून येतं की या एकंदरीत परिस्थिती पाहता, एकंदरीत सूचना पाहता, एकंदरीत सिद्धांत पाहता या ठिकाणी यांना बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे जगाचं संतुलन ही संकल्पना या ठिकाणी त्यांची समोर येते की जगाचं संतुलन होत असताना संपूर्ण जग संतुलित राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही देशांना, कमकुवत देशांना काही सूचना केल्या. जसं बलाढ्य देशांना सावध करण्याचं कार्य केलं तसं कमकुवत देशांना सुद्धा सावध करण्याचं कार्य या सिद्धांतानं यांच्या मॅकेंडर यांच्या विचारांनी केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं या ठिकाणी मॅकेंडर यांच्या सूचनाही या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि या सिद्धांतातील महत्त्वाचं या पुस्तकामध्ये सांगितलेला मुद्दा आहे तो म्हणजे मॅकेंडर यांचा जागतिक लष्करविषयक दृष्टिकोन. या जागतिक लष्करविषयक दृष्टिकोनामध्ये या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की संपूर्ण सिद्धांत हा राजकीय दृष्टिकोनातून मांडलेला दिसून येतो, लष्करविषयक दृष्टिकोनातून मांडलेला दिसून येतो असं या ठिकाणी हॉर्शो या शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा सिद्धांत मांडत असताना यांनी राजकीय दृष्टिकोनातून मांडलेला आहे असं या ठिकाणी या हॉर्शो या शास्त्रज्ञांनी जरी म्हटलेलं असलं तरी परंतु मॅकेंडर यांनी या ठिकाणी असा दृष्टिकोन ठेवला नसता तर त्यांच्या सिद्धांताला बळकटी प्राप्त झाली नसती. जगातील शक्तिमान देशांचा विचार करता मॅकेंडर यांनी त्यावेळी आपली जी मतं मांडली ती जागतिक लष्करी डावपेचाचा विचार करून मांडली होती हे स्पष्ट होतं. म्हणजे संपूर्ण जगातील डावपेच विचारात घेऊन आपला हा सिद्धांत या हल्फोर्ड मॅकेंडर या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी जागतिक लष्करविषयक दृष्टिकोन हा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हल्फोर्ड मॅकेंडर या शास्त्रज्ञांनी हृदयस्थल सिद्धांत मांडत असताना या काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी 10 गोष्टींचं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे.
हॉलफोर्ड मॅकेंडर यांनी या 10 गोष्टी, त्यामध्ये हृदयस्थल, मर्मभूमी, त्यानंतर जगाची विभागणी, शक्ती, भूशक्ती, युद्धनीतिक परिस्थिती, ऐतिहासिक काही दाखले, काही उदाहरणं दिली मर्मभूमीविषयी, अर्धचंद्राकार भूमी त्यांनी स्पष्ट केली, रशियाबद्दलची आक्रमणाची भीती व्यक्त केली, अमेरिकन शक्तीकडे दुर्लक्ष झालं, मॅकेंडर यांनी काही सूचना केल्या आणि हा सिद्धांत लष्करविषयक दृष्टिकोन आहे हेही स्पष्ट झालं. म्हणजे अशा पद्धतीनं काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्यानंतर हा सिद्धांत या ठिकाणी आपणाला थोडासा समजून येतो की जो यांनी सांगितलेला होता की जो पूर्व युरोपावर राज्य करेल तो हृदयस्थलावर राज्य करेल, जो हृदयस्तरावर करेल तो जगद्वीपावर करेल, आणि जगद्वीपावर जो राज्य करेल तो संपूर्ण जगावरती राज्य करेल. अशा प्रकारचे जे मॅकेंडरचे विचार होते, या मॅकेंडरच्या विचारांना बळकटी देण्याचं कार्य या काही मुद्द्यांनी केलेलं दिसून येतं. त्यामध्ये काही दाखले दिले असतील, काही उदाहरणं सांगितली असतील, काही देशांना या ठिकाणी जागतिक संतुलनाच्या दृष्टिकोनातून सूचना केलेल्या असतील. या संपूर्ण सूचना आणि एकंदरीत या सिद्धांतामध्ये पाहिलेल्या गोष्टी या अतिशय मार्मिक आणि महत्त्वाच्या आहेत. आता या ठिकाणी आपण या सिद्धांताचा निष्कर्ष पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर ही जी मर्मभूमी आहे की जी या हर्टलँडनं सांगितलेली जी मर्मभूमी होती, आर्क्टिक महासागरापासून इराणच्या पठारापर्यंत, पश्चिमेकडे व्होल्गा नदीपासून पूर्वेकडे लेना नदीपर्यंत, या व्होल्गा, लेना, आर्क्टिक आणि इराणच्या पठारापर्यंतचा जो मधला जो युरेशियाचा गाभा होता याला हर्टलँड म्हटलं. परंतु ही हर्टलँडची भूमी, याचा निष्कर्ष हे पाहण्याच्या अगोदर ही कशी सुरक्षित अशी ही भूमी या ठिकाणी सांगितलेली होती, त्याची जागा आज कुणी घेतली, आधुनिक मर्मभूमी कोणती आहे ही आपण अगोदर थोडीशी पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, हे निष्कर्ष मूल्यमापन करण्याच्या अगोदर आपण आधुनिक मर्मभूमी ही थोडीशी विचारात घेऊया. या ठिकाणी या मर्मभूमीचा सिद्धांत मांडत असताना आपण या ठिकाणी हा मर्मभूमीचा सिद्धांत सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरुवातीला जो मांडला तो 1904 साली द जॉग्राफिकल पिव्होट ऑफ हिस्ट्री, इतिहासाचे धुराग्र क्षेत्र, इतिहासाचे भौगोलिक आधार क्षेत्र या विषयावरील व्याख्यान इंग्लंडमध्ये जॉग्राफिकल सोसायटीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मांडत असताना, भौगोलिक विचार मांडत असताना या भर सभेमध्ये हे विचार 1904ला द जॉग्राफिकल पिव्होट ऑफ हिस्ट्री नावाच्या विषयाच्या व्याख्यानामध्ये त्यांनी मांडले. द डेमोक्रॅटिक आयडिया अँड रियालिटीज नावाच्या ग्रंथामध्ये 1919 साली त्यामध्ये काही सुधारणा करून मूळ संकल्पना तीच ठेवून या ठिकाणी या मर्मभूमीचा थोडा विस्तार वाढवला, किल क्षेत्राचा, पिव्होट एरियाचा विस्तार वाढवून, हा एरिया वाढवून यामध्ये काही सुधारणा केल्या आणि तो सिद्धांत 1919चा म्हणून ओळखला जातो. हर्टलँड थेरी 1919 म्हणून ओळखली जाते. हा मॅकेंडर यांचा हृदय स्थल सिद्धांत महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये कालांतराने 1943 साली काही सुधारणा केल्या. त्या या पुन्हा या हर्टलँडचं या ठिकाणी पुन्हा काही विस्तार वाढवला आणि राऊंड वर्ल्ड अँड विनिंग ऑफ द पीस नावाचा 1943 साली ग्रंथ लिहून, कोणता, राऊंड वर्ल्ड अँड विनिंग ऑफ द पीस नावाचा ग्रंथ लिहून या ग्रंथाद्वारे या ठिकाणी पुन्हा मूळ संकल्पना तीच ठेवून, मूळ विचार तेच ठेवून, सिद्धांत तोच ठेवून फक्त या ठिकाणी थोडासा मर्मभूमीचा विस्तार या ठिकाणी वाढवलेला दिसून येतो. मोसमी आशियाचा त्यामध्ये काही समावेश केला गेला आणि विस्तार वाढवून या ठिकाणी आहे हा सिद्धांत त्या ठिकाणी ठेवला. तर अशा प्रकारे ही जी मर्मभूमी आहे पूर्वीची, त्यामध्ये या ठिकाणी काहीसा बदल या ठिकाणी झालेला दिसून येतो. जर अलीकडील आधुनिक मर्मभूमी, मॉडर्न हर्टलँड जर विचारात घेतलं तर या पूर्वीच्या मर्मभूमीची जागा आज आर्क्टिक महासागरानं घेतलेली दिसून येतो. आर्क्टिक जी भूमी आहे, आर्क्टिक महासागरानं वेढलेला जो प्रदेश आहे,
या आर्क्टिक महासागरानं ही आधुनिक मरुभूमीची जागा घेतलेली दिसून येते. हा सिद्धांत मांडत असताना ही जसे मरुभूमी सर्व प्रदेशाच्या मध्यवर्ती सुरक्षित अशा ठिकाणी आहे, तसं आज आर्क्टिक प्रदेशाचा जो भाग आहे हा या ठिकाणी त्याच्या सभोवताल असणारा युरोप खंड असेल, आशिया खंड असेल, उत्तर अमेरिकेचा प्रदेश असेल, जपानचा काही प्रदेश असेल, तर हा संपूर्ण उत्तरेकडील प्रदेश या आर्क्टिक महासागराभोवती वेढलेला दिसून येतो. आणि या आर्क्टिक महासागरानं या पूर्वीच्या या ठिकाणी या कर्कलँडची जागा, हृदयस्थलाची जागा या ठिकाणी घेतलेली दिसून येते. या उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या प्रदेशामध्ये मध्यवर्ती स्थिती प्राप्त झाल्याचं चित्र या ठिकाणी आपणाला दिसून येतो. चारही बाजूनी या ठिकाणी जसं मी आता सांगितलं की संयुक्त संस्थाने असतील, त्याचबरोबर रशिया हे महत्त्वाचा देश असेल किंवा त्याच्याही सभोवतालचे काही महत्त्वाचे देश असतील, तर हे या देशांच्या सभोवताली युरोप, आशिया, संयुक्त संस्थाने, अमेरिका, कॅनडा, रशिया, चीन या देशांच्या मध्यवर्ती असं हे आर्क्टिक प्रदेशाचं स्थान या ठिकाणी आज महत्त्वाचं ठरत आहे. कारण या प्रदेशावरून पूर्वीच्या काळी या हवाई मार्गांचा, या विमानांचा या ठिकाणी शोध लागलेला नव्हता. त्याचबरोबर क्षेपणास्त्र, दारुगोळे यांचा शोध लागलेला नव्हता. परंतु या आधुनिक या विज्ञानाच्या युगामध्ये या रशिया, संयुक्त संस्थाने हे या आर्क्टिक प्रदेशावरून अतिशय जवळ आलेले देश आहेत. काही तासामध्ये या हवाई मार्गाद्वारे या ठिकाणी लगेच जाता येऊ शकतं, येता येऊ शकतं. त्यामुळं या अलीकडील या हृदयस्थलाची जागा ही या ठिकाणी आर्क्टिक प्रदेशानं घेतलेली दिसून येते. तरी परंतु या परमाणु युगामध्ये, या अणुयुगामध्ये या ठिकाणी या हृदयस्थलाचं महत्त्व हे कमी झालेलं दिसून येत नाही. पूर्वी ज्याप्रमाणे हृदयस्थलाची जागा ही हृदयस्थलानंच या ठिकाणी ठेवलेली दिसून येते, कारण त्या काळात मांडलेलं हे मत अतिशय महत्त्वाचं होतं. आता या ठिकाणी आधुनिक हृदयस्थल झालं, परंतु या संपूर्ण आपण सिद्धांताचा निष्कर्ष किंवा मूल्यमापन या ठिकाणी आपण पाहूयात. या संपूर्ण सिद्धांताचं मूल्यमापन करीत असताना एकंदरीत सिद्धांत विचारात घ्यावा लागेल. आपणाला हा सिद्धांत या ठिकाणी पाहत असताना मरुभूमी, हृदयस्थल जे युरेशियाच्या गाभ्याला म्हटलं होतं, त्या युरेशियाच्या गाभ्यामध्ये या हृदयस्थला संबंधी मांडलेलं मॅकेंडरचं मत अतिशय महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी या मांडलेल्या या मताचं महत्त्व या ठिकाणी कणभरही कमी झालेलं दिसून येत नाही. अलीकडील या विज्ञान युगामध्ये झालेल्या तंत्रज्ञानाच्या या भरभराटीमुळं, अणुयुगामुळं, क्षेपणास्त्रामुळं या मरुभूमीचं महत्त्व कमी झालेलं आहे. कारण या ठिकाणी अलीकडील या हवाई विकासामुळं अनेक देश एकत्र आलेले दिसून येतात, जवळ आलेले दिसून येतात. त्यामुळं पूर्वीच्या काळी जो सागरी शक्तीला महत्त्व होतं, सागरी शक्ती म्हणजे कोणत्याही युद्धाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली मानत होते, त्याला या मॅकेंडर यांच्या या सिद्धांतानं, यांच्या या विचारानं या ठिकाणी धक्का दिलेला दिसून येत होता. म्हणजे धक्का दिला आणि त्यामुळं या
सागरी शक्ती आणि भूशक्ती याविषयी मांडलेलं मत हे या सिद्धांतातील अतिशय महत्त्वाचं आहे. जरी या मर्मभूमीचं महत्त्व कमी झालेलं असलं तरी परंतु त्यांनी मांडलेल्या विचारांचं महत्त्व बिलकुल कमी झालेलं नाही. कारण त्याच विचारांनी या ठिकाणी पूर्वी असणारा इंग्लंड, या इंग्लंडमधील देशांनी अनेक देशांवरती या ठिकाणी आपली सत्ता काबीज केलेली होती. सागरी सत्तेतून या ठिकाणी सत्तेची स्थापना केलेली होती आणि कालांतरानं या हवाई विकासामुळं अनेक देश या ठिकाणी जवळ आले आणि त्यामुळे याचं महत्त्व कमी झालं तरी परंतु यांचे विचार मात्र आहे तसेच राहिले दिसून येतात. अनेक देशांनी, उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने असेल, या संयुक्त संस्थानांनी या देशानं या ठिकाणी भूशक्तीला महत्त्व दिल्यामुळं जर का सागरी शक्तीचंच महत्त्व या मॅकेंडरने सांगितलेलं असतं तर या ठिकाणी या अमेरिकेसारख्या देशांना याची अनुभूती आली नसती. या ठिकाणी भूशक्तीला महत्त्व दिल्यामुळं भविष्यामध्ये भूशक्ती निर्णायक होऊ शकेल. भूशक्ती मर्मभूमी संपूर्ण जगावरती आपली सत्ता गाजवू शकेल अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी या मॅकेंडर यांनी मांडल्यामुळं या ठिकाणी याचा फायदा या ठिकाणी अमेरिकासारख्या देशांनी घेतलेला दिसून येतो. आणि त्यामुळं या ठिकाणी मॅकेंडर यांचा हा सिद्धांत पाहत असताना भौगोलिक स्थिती आपणाला प्रत्येक देशाची माहीत असणं, प्रत्येक देशाचं भौगोलिक परिस्थिती, त्याचबरोबर शासनाचं धोरण, या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात हे या सिद्धांतावरून स्पष्ट होतं. जर या ठिकाणी शासनकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे जर योग्य आणि चांगले अचूक घेतले तर अलीकडं बऱ्याच देशांवरती या ठिकाणी आपणाला लक्ष केंद्रित करता येतं किंवा धोरणं अचूक ठरू शकतात. त्यामुळं यांचे हे विचार, कार्यक्रम करायला लावणारे विचार हे अतिशय महत्त्वाचे आहे आजही. त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारे आपण या सिद्धांताचा निष्कर्ष काढू शकतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ 4 ते 5 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हृदयस्थल मॅकेंडर प्रणीत हर्टलँड थेरी ही आपण पाहिलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची अशी ही थेरी या ठिकाणी आपण याचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. यातल्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. अनेक पुस्तकांचा ज्या वेळेला आपण वापर करून अभ्यास करू त्यावेळेला हा सिद्धांत तुम्हाला अचूकपणे आणि अतिशय मार्मिक असा समजू शकतो. या ठिकाणचे हे विचार त्या काळी अनेक देशांना कार्यप्रवण ठरले, अतिशय मोलाचे ठरले आणि त्यामुळंच या ठिकाणी अनेक अग्रेसर असणारे देश या ठिकाणी त्यांनी आपला विकास करून या ठिकाणी बऱ्याच देशांवरती आपला काबू राखण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं राजकीय भूगोलामधील असे राजकीय लष्करी डावपेचा विषय असलेले मत या हल्फर्ड मॅकेंडर यांचं या ठिकाणी यांचे विचार या ठिकाणी मी या ठिकाणी थांबवतो आणि मी आपली या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.